जोगेश्वरी कर्णधार विनंती असणार आहे टॉस साठी या. हा सामना 5-5 षटकांचा खेळला जाईल, आपण याची नोंद घ्या. एक 11 काळ्या चौकी आयोजित माननीय श्री रवींद्र कोरडे साहेबांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो या ठिकाणी माननीय श्री दिग्गज खेळाडू त्याचप्रमाणे नावाजलेले पंच माननीय श्री कल्याणी घोरपडे सर्वांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर आपलं देखील सहर्ष स्वागत. यस 6-6 षटकांचा सामना खेळला जाईल. यस टॉस साठी या. ओमसाई बँड्रा विरुद्ध MR11 जोगेश्वरी. MR11 जोगेश्वरी. तीस मिनिटांचा वेळ असेल पहिल्या इनिंग साठी, आपण याची नोंद घ्या. आणि 6-6 षटकांचा हा सामना देखील खेळवला जाईल. होते पहिला बॉल. हो पहिला बॉल प्रचंड वेग. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत करीम आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय नावेद आणि जैद ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाजीसाठी. हो पुढचा बॉल यावेळेला गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं देखील उघडले. दोन सलामीवीर फलंदाज नावेद आणि झैद ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजीसाठी. षटक क्रमांक 1 चा खेळ करीम हे षटक हाताळत आहेत. हो यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळलाय. जरूर पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 5 या आकड्यावर.
यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ओव्हर थ्रो जरूर पाहायला मिळालाय. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी दिलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण देखील केली. त्या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 6 या आकड्यावर. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. नावेची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली आहे. श्री आलेत नवीन फलंदाज. यावेळेला जर आपण पाहिलं तर फ्लिक ऑफ द रिस्कचा वापर. यावेळेला बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 10. एक गडी बाद. चलिए दोनों टीमों के कैप्टनों से मैं दरख्वास्त करना चाहूंगा. आइए टॉस के लिए मी कल्याणी घोरपडे सरांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस पूर्ण करणार आहोत. ओमसाई बँड्रा आणि मेमन रिअल इस्टेट जोगेश्वरी या दोन संघांमध्ये ही नाणेफेक होणार आहे. आज लेजेंडरी प्लेयर, दिग्गज खेळाडू आणि नावाजलेले पंच म्हणून सध्याच्या घडीला जे काम पाहत आहेत असे कल्याणी घोरपडे सर आपल्या सोबत आहेत. टेल इज अ कॉल. आणि इथे हेड आलाय. सो टॉस मात्र जिंकलाय. तुम्ही हेड बोललेला, कोणी मागितलं? सॉरी. तर टॉस मात्र जिंकलाय तो ओमसाई बँड्रा संघाने. सर्वप्रथम निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार पहिले. आणि कशी वाटली ही संकल्पना? बऱ्याच वेळानंतर स्टेशन वाईज क्रिकेट खेळण्याची संधी आणि स्थानिक खेळाडूंना म्हणजे आपल्या विभागातल्या खेळाडूंना जी संधी आज या आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे. एकदम छान, एकदम छान. या मैदानात भरपूर हे मेमरीज आहे ओमसाई बँड्राचे. तर अजून 2-3 प्लेयर चांगले आमच्याकडे आहेत पण ते थोडे बाहेर खेळतात आहे. पण तरी पण ठीक आहे, आता बघूया जसं काय. पण मस्त आणि चेजिंग काही होऊ शकते या छोट्या ग्राउंडमध्ये, पण व्हेरी नाइस. और सामने वाली टीम ने टॉस जीता है, आपका डिसीजन क्या होता अगर आप टॉस जीते? हम लोग फील्डिंग ही करते थे, बट ठीक है अभी बैटिंग मिला है तो बैटिंग करेंगे. और आप क्या कहना चाहोगे इस स्टेशन वाइज क्रिकेट की इस फॉर्मेट के बारे में? स्टेशन वाइज टूर्नामेंट मतलब मुंबई के क्रिकेट को वापस एक तरह से जिंदा करेगा और अच्छा है ये, मतलब एक ग्राफ जाएगा जोगेश्वरी और मुंबई के क्रिकेट के लिए. और जैसे कि आपने कहा आज मेमन रियल एस्टेट जोगेश्वरी के नाम से आप खेल रहे हो, स्टेशन वाइज क्रिकेट में से लोकल प्लेयर्स को कितना चांस मिलेगा? लोकल प्लेयर के लिए मैं बोल रहा हूँ कि मतलब एक मुंबई के क्रिकेट के लिए जो लोकल लड़कों को मौका नहीं मिलता है, ये स्टेज में उनको परफॉर्म करने के लिए अच्छा है और उनके लिए भी अच्छा है. टूर्नामेंट भी बहुत बढ़िया है यहाँ. तो बहुत बहुत शुभकामनाएं दोनों टीमों को इस मैच के लिए. नाणेफेकीचा कौल ओमसाई बँड्रा या संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. तत्पूर्वी आपण या ठिकाणी अजून थोडासा वेळ आपण इथे घेणार आहोत. कल्याणी घोरपडे सरांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आपले जे पुढील 2 संघ आहेत, मेमन रिअल इस्टेट जोगेश्वरी आणि ओमसाई बँड्रा, या दोन्ही टीमला सामना सुरू होण्या अगोदरच या स्पर्धेची आठवण म्हणून संघ मालकांसाठी प्रवीण महादेव शिंदे सरांच्या सौजन्याने ही ट्रॉफी आपण देऊन त्यांचा सन्मान करतोय. संघ मालकांनी या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल, आपला संघ या स्पर्धेत उतरवल्याबद्दल या सर्व संघांचा सन्मानही होतोय. आणि तदनंतर सन्माननीय सन्मानमूर्ती रवींद्र कोरडे साहेबांना मी विनंती करेन की आपण आपले मान्यवर, आपले अतिथीगण, आपले मित्र, आपले स्नेही, आपले मार्गदर्शक कल्याणी घोरपडे सर आज या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचाही एक छोटासा सत्कार आपल्या आयोजन समितीच्या वतीने आपण आज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करायचा आहे. रवींद्र कोरडे साहेब आणि
गुरुप्रसादजी पांचाळ बाबल्या सरांच्या उपस्थितीमध्ये आपण कल्याणी घोरपडे सरांचा हा यथोचित सन्मान यथोचित सत्कार आज या ठिकाणी करत आहोत. खूप खूप धन्यवाद सर, आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आज इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि 2 शब्दात मात्र आपण या लोकल क्रिकेटच्या या सर्व युवा खेळाडूंना आपण थोडंसं मार्गदर्शन करण्याची विनंती आपल्याला करतोय. स्टेशन क्रिकेट फार चांगला विषय घेतला, म्हणजे सगळ्यांनीच घ्यावं माझ्या मते. मुंबईवाल्यांनी ना आता स्टेशन क्रिकेट जे चालू केल्याने सगळ्यांनी चालू करावं माझ्या मते, कारण का ह्याच्यातूनच प्लेयर निर्माण होणार आहेत. कारण मुंबईचं क्रिकेट जाम खालवलं आहे आता. तुम्ही बघाल मुंबईचे प्लेयर किती असतात, फार कमी, आणि हे होणं फार गरजेचं आहे. तर रवी कोरडेंना मी खरोखर त्यांच्या शुभेच्छा देईल की असं क्रिकेट चालू ठेवा, जेणेकरून आपलं मुंबईचं टेनिस क्रिकेट हे जरा वरच्या स्तराला जाऊ शकेल. आणि सर या मैदानावरच्या तुमच्याही आठवणी आम्हाला थोड्याशा ऐकायला आवडतील. खूप आठवणी आहेत ह्या, कारण का मी पूर्वी वळल्याला राहणार होतो BPTला. तेव्हा गजा वगैरे जॉली वगैरे आम्ही इकडे भरपूर टुर्नामेंट खेळायचो आम्ही, आणि खूप टुर्नामेंट नाईट टुर्नामेंट वगैरे भरपूर असायच्या. इतकी आठवणी आहेत की भरपूर आठवणी आहेत, 30 वर्षाच्या आठवणी आहेत या ग्राउंडच्या माझ्या. तर ते सांगायला वेळ आपल्याला कमी पडेल, त्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्यालाही या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करून आपल्यालाही पुढील भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी या क्रिकेट क्षेत्रातल्या वाटचालीसाठी तुम्हालाही शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा जातोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. अभिषेक पाटील आपल्यासोबत जुळलेले राहतील. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी. 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. बावीस धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे आणि हे तिसरं षटक हाताळण्यासाठी करीम आलेत पुन्हा एकदा. करीमसाठी आपण पाहिलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले त्या ठिकाणी सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. स्वागत केलंय गोलंदाज करीम यांचा. फलंदाज जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आहे जैद, आणि जैद यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर षटकार देखील पाहायला मिळाला. 28 धावा धावफलकावरती झाल्या. षटक क्रमांक 3 चा खेळ करीम हे षटक हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. 28 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 29 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने ढकलल्या बॉलला, तोपर्यंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत देखील. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 30 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 30 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय मार्गस्थ आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 31 या आकड्यावर. हो, यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज जर आपण पाहिलं तर श्रीची खेळी संपुष्टात आली आहे.
नवीन बॅटर फिरोज आले फलंदाजीसाठी. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 31. नितेश आलेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर खूपच ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 32 या आकड्यावर. चौथं षटक मार्गस्थ आहे. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला देखील पुन्हा एकदा आपण व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव आणखीन एक टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 33 या आकड्यावर. हो यावेळेला मोठा फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर फटका. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत आणि झेल जर आपण पाहिलं तर येस बरोबर झाडाला बॉल आदळला होता आणि म्हणूनच की काय पंच मात्र घोषित करतायत हा षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 39 या आकड्यावर. यावेळेला पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. आता मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. थोडेसे शफल झाले होते फलंदाज झैद आणि आता मात्र पंच घोषित करतायत हा डॉट बॉल असेल. 39 धावा धावफलकावरती झालेत. षटक क्रमांक 4चा खेळ मार्गस्थ आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. विनंती असेल सर्वच खेळाडूंना. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. यावेळेला समोर फटका खेळलाय. सरळ रेषेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये बॉलला अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 40 या आकड्यावर. चौथं षटक मार्गस्थ आहे. नितेश षटक हाताळत आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर शिफा स्ट्रायकर्स मालाड आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उमर थंडस अंधेरी. अशा दोन बलाढ्य संघांमध्ये हा चालू असलेला सामना, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. माननीय श्री रवींद्र कोरडे साहेबांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. एकूण 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत.
पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे झेल त्याच्याकडून सुटलाय आणि हा निसटलेला झेल किती महागात पडू शकतो, कारण आपण पाहिलं तर फलंदाज फिरोजचा झेला सुटलेला आहे आणि तोपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 41 या आकड्यावर. झेजच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार या मॅच मध्ये पाहायला मिळालेत पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे झेदने. आणखीन एक षटकार येतोय झेजच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 47 या आकड्यावर. 47 ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक. षटक क्रमांक 4चा खेळ. नितेश हे षटक हाताळत आहेत. हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर थोडेसे शफल जरूर झाले. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळते नितेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त झालाय आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 47 या आकड्यावर. म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या डावातील 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फोर्टी-सेवन 47 धावा धाव फलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. रोहित आलेत. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. डावखुरा गोलंदाज हा रोहित 5वं षटक हाताळण्यासाठी. अजूनही 12 चेंडूंची ही पहिली इनिंग शिल्लक आहे. फिरोज आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय ही झेद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना टीम शिफा स्ट्रायकर्स मालाड या संघाकडून चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी केली झेदने या मॅच मध्ये. हो, यावेळेला फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतलेत. बरोबर मधला स्टंप उद्ध्वस्त करून टाकले रोहितने आणि म्हणूनच की काय फलंदाज फिरोजची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज आले सलमान फलंदाजीसाठी. सलमान आलेत नवीन बॅटर. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर रोहितने महत्वपूर्ण विकेट पटकावली आहे. नवीन फलंदाज सलमान डावखुरा फलंदाज आहे मैदानामध्ये, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर 11 चेंडूंचा हा पहिल्या डावाचा खेळ अजूनही बाकी आहे. महत्वपूर्ण सामना. दोन्ही संघांना सामना जिंकणे गरजेचं आहे. पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवायचा त्याच्यासाठी चालू असलेला प्रयत्न. हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चांगला बॉल पिचिंग झाल्यानंतर खूपच खाली राहिलाय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत रोहितने. अजूनही 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या डावातील. पुढचा बॉल सोडून दिलेला हा बॉल पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 48. 48 ऑन बोर्ड. दोन्ही मातब्बर संघ आहेत.
ताकदवर संघ दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध. पुढचा बॉल यावेळेला चेंडूने वळण दिलंय. बॉल जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय जरूर. फलंदाज मात्र बीट झाले आहेत. आणखीन एक डॉट बॉल रोहित आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हाताळत असताना. हो यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. झेल अगदी सोपं पकडलाय आणि सलमानची खेळी संपुष्टात आली आहे. आणखीन एक विकेट रोहितने पटकावली आहे. आशिष त्या ठिकाणी तैनात होते आणि आशिषच्या माध्यमातून पकडला गेलेला झेल आणि सलमानची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये विकी आलेत. 48 विकी आलेत नवीन बॅटर. धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 चा खेळ मार्गस्थ आहे. रोहितने चांगलं प्रभावित केले हे षटक हाताळत असताना. यावेळेला मोठा फटका. व्हॉट अ शॉट. या बॉलला अक्षरशः फेकून दिले सीमारेषा पलीकडे. आल्या पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 54 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक षटक क्रमांक 5 मधील. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा असं पंच सांगतायत आणि हा बॉल देखील आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषा पलीकडे गेलेला देखील आहे आणि 4 धावा जरूर मिळत आहेत. षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 58 या आकड्यावर. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटची 6 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. चांगलं षटक रोहितने हाताळलं जरूर होतं, परंतु जर आपण पाहिलं तर एक षटकार आणि एक चौकार देखील आला त्या षटकामध्ये. एकूण जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये रोहितने खर्च केले आहेत 11 धावा. शेवटची 6 बॉल शिल्लक. हे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल? मुझेफा षटक क्रमांक 6 डावखुरा गोलंदाज मुझेफा. हुझेफा आलेत गोलंदाजीसाठी. हुझेफा आलेत गोलंदाजीसाठी. हुझेफा आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. डेट ओव्हरचं षटक. मुझेफाचा पहिला बॉल. यावेळेला चांगला फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 59 या आकड्यावर. 59 ऑन अ बोर्ड. 59 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर शिफा स्ट्रायकर्स मालाड आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उमर थंडस अंधेरी. असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. माननीय श्री रवींद्र कोरडे साहेबांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटचा हा महासंग्राम. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका आणि याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. बरोबर गॅप शोधून काढला आणि गॅप म्हणून बॉलला पाठवलं 6 धावांसाठी. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 65 या आकड्यावर. 65 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. हुझेफा शेवटचं षटक हाताळत असताना हा डावखुरा गोलंदाज. त्याच्या विरुद्ध आपण पाहतोय फलंदाजीसाठी विकी आणि त्याच्या समवेत झैद. ही जोडी मैदानामध्ये
हो, यावेळेला चांगला बॉल पिचिंग झाला, थोडंसं चेंडूने वळण देखील घेतलं आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 6 मधील हुजेफाचं हे षटक निर्णायक ठरू शकतं या मॅच मध्ये, कारण महत्वपूर्ण धावा रोखायच्या आहेत या मॅच मध्ये. हे षटक हाताळत असताना हे हुजेफा ठरूनच आलाय. पण फलंदाजीसाठी आपण पाहतोय विकी आहे. विकीच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार देखील पाहायला मिळाला, तोच विकी स्ट्रायकिंग एंडला. हो, यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये जज करतोय आणि शेवटच्या क्षणाला बरोबर त्याने झेल टिपलाय आणि म्हणूनच ठीक आहे विकीची खेळी संपुष्टात आली आहे. चला बॅटर, नवीन बॅटर या, वेळ होतोय, आपण याची नोंद घ्या. शुभम आलेत फलंदाजीसाठी. शुभम नवीन बॅटर. हुजेफा. हो, यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जय स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करतायत आणि आता मात्र फलंदाज शुभम देखील माघारी परतलेत. नवीन फलंदाज आहेत अंकुर. शेवटचा बॉल शिल्लक, षटक क्रमांक 6 मधील पहिल्या डावाचा खेळ मार्गस्थ आहे. शिफा स्ट्रायकर्स मालड विरुद्ध उमर थंडर्स अंधेरी, एक महत्वपूर्ण सामना रंगतोय मैदानामध्ये. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले त्या ठिकाणी सीमारेषा पार. 6 धावांसाठी जयच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. षटक क्रमांक 6चा खेळ समाप्त झालाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 71, म्हणजे जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 72 धावांची गरज असणार आहे. 36 बॉल मध्ये 72 धावा करायचे टीम उमर थंडर्स अंधेरी या संघाला जिंकण्यासाठी. छत्तीस बॉल मध्ये 72 धावांची गरज आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पाथडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा आता मात्र जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. शिफा स्ट्रायकर मलाड आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर उमर थंडर्स अंधेरी, अर्थात मुंबई उपनगरातले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक संघ आपण जर पाहिलं तर मालाडचा आहे, एक संघ मात्र अंधेरीचा आहे आणि त्यांच्यामध्ये मात्र ही बिग फाईट आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. किंबहुना या ठिकाणी मात्र आपले जे उपस्थित मान्यवर जे आहेत त्यांचा यथोचित सन्मान सत्कारही मधल्या कालावधीमध्ये केला जाईल. तत्पूर्वी आपण या स्पर्धेचे जे आमचे सहप्रायोजक आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं गेले, त्या सर्वांचे आम्ही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचे जे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे जे विजेतेपदाचे चषक आहेत त्यासाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलं ते सन्माननीय जीवनशेठ कोरडे यांचं. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी असणारे चषक आणि जी रोख रकमेची रक्कम आहे त्यासाठी मात्र म्हात्रेंचा महाराजा अर्थात प्रशांत पांडुरंग म्हात्रे सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल.
उत्कृष्ट गोलंदाजासाठी चषक आणि रोख रकमेचं जे पारितोषिक आहे ते सन्माननीय कैलासवासी रामचंद्र शंकर कांबळे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री संतोषजी कांबळे यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलंय. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक आणि कॅश प्राइज असेल ती सन्माननीय आशिष नारायण बांगर आणि रोहितजी नारायण बांगर यांच्या वतीने. मॅन ऑफ द मॅचसाठी जे सर्व करंडक आपण देतोय ते सन्माननीय श्री राजू कदम सरांच्या सौजन्याने. मालिकावीरासाठी जी आकर्षक अशी ट्रॉफी आणि रोख रकमेचं पारितोषिक आहे ते सन्माननीय मनीष शेठ कोरडे, सन्माननीय सतीश शेठ कोरडे, सन्माननीय रतीश शेठ कोरडे आणि गणेश शेठ कोरडे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर संघ मालकांचा जो सन्मान आपण या ठिकाणी करतोय त्यासाठी असलेले जे सन्मान चिन्ह आहेत ते सन्माननीय श्री प्रवीण महादेव शिंदे अर्थात जापान सरांच्या माध्यमातून हे सर्व चषक दिले जात आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांच्यासाठी आकर्षक अशी भेटवस्तू व जे सन्मान चिन्ह आपण देतोय ते सन्मान चिन्ह आम्हाला देणगी दाखल लाभलेले आहेत. ते अहिल्या विद्या मंदिर 10वी बॅच 1990 आणि 91 या संपूर्ण सहकारी आमच्या मित्रपरिवाराकडून. त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे ते काशीनाथ शेठ कोरडे यांच्याकडून. त्याचबरोबर भगवान शेठ शेट्टे सर यांचं सुद्धा विशेष धन्यवाद आणि आभारी असणार आहोत. ट्रॉफी सौजन्यासाठी मात्र विशेष सहकार्य आम्हाला लाभलं ते मनीषजी नायर आणि विलासजी मातेरे यांचं. त्याचबरोबर फलंदाजांसाठी आकर्षक अशी बॅट, उत्कृष्ट फलंदाजाचा जो मानकरी खेळाडू असेल त्याला एक आकर्षक अशी बॅट आणि त्याचबरोबर या मैदानाची निगा आणि खेळपट्टी बनवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पार पाडलं गेलं ते मयुरेश भवर MB स्पोर्टचे सर्वेसर्वा अम्मा यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतोय. बॉल सौजन्य आम्हाला लाभलंय ते स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत यांचं. आम्हाला साऊंड सौजन्य लाभलं ते अविनाशजी मिडबावकर यांच्या वतीने. वायफाय आणि इंटरनेट सेवा आम्हाला उपलब्ध करून दिली ती साईजी गिरकर यांनी. पाणी सौजन्य आणि एनर्जी ड्रिंकसाठी आम्हाला सहकार्य लाभलं ते गणेशजी वडारी, मारुतीजी वडारी आणि बबनजी साळगावकर यांच्या वतीने. आणि नाश्ता आणि चहापाण्याची व्यवस्था केली आहे ती मात्र गुरुप्रसाद पांचाळ उर्फ बाबल्या सरांच्या माध्यमातून. तर 36 चेंडू आणि 72 धावांच्या पाठलागाला आता मात्र सुरुवात करण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानावर दाखल झाली ती उमर थंडर्स अंधेरी संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला शिफा स्ट्रायकर मलाड संघाचा सलामीचा गोलंदाज अंकुर मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समाज मंदिर एंडकडून जवळपास 20 ते 25 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन अंकुर. तर अंकुर समोर मात्र स्ट्राईकवर पहिल्या बॉलसाठी रोहन आणि रोहन सोबत मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आशिष पाहायला मिळतोय. मॅचची होते सुरुवात. नवीन डावाला पहिला चेंडू. पहिला चेंडू मात्र प्रॉपर संपर्क घडवून आणता आलेला नाहीये रोहनला. मिस टाइम स्ट्रोक येतोय. धाव घेण्याची कोणतीही संधी मिळत नाहीये. एक 11 काळा चौकी यांच्या माध्यमातून मात्र सन्माननीय रवींद्र शेठ कोरडे यांच्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही एका वेगळ्या संकल्पनेवर आधारित भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस 2 विजेत्यांमधला सामना अर्थात उपांत्य फेरीची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. पहिल्या सामन्याचा विजेता आणि दुसऱ्या सामन्याचा विजेता अशी मॅच मैदानामध्ये. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय. बॅटच्या अगदी स्टिकर जवळ लागलेला बॉल. मिड ऑनचा फिल्डर डाऊन दी बॉल पकडतोय झेल आणि समाप्त होतोय रोहनचा खेळ. पहिलाच धक्का पहिल्याच ओव्हरमध्ये उमर थंडर्स अंधेरी संघाला लागत असताना अंकुरला मिळते मोठी सफलता. बडी मछली जाल में फसती हुई. फलंदाज रोहन बाद होतोय. हा तोच रोहन आहे ज्या रोहनने मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा मान पटकावला होता आणि त्या रोहन सारख्या वैयक्तिक 43 धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजाला मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी परतवण्यामध्ये यश मिळतंय ते शिफा स्ट्रायकर मलाड संघाच्या सलामीवीर गोलंदाज अंकुरला. रोहन माघारी परतलाय. आकाश मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटिंग लाईनअप मध्ये मात्र उमर थंडर्स अंधेरीकडून थोडासा बदल केलेला या ठिकाणी दिसून येतोय या नवीन सामन्यासाठी. एक विशेष सूचना आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर एक फलंदाज मैदानातून बाहेर जाण्यापूर्वी दुसरा फलंदाज मैदानामध्ये येणं आवश्यक आहे. हा स्पर्धेचा नियम आहे.
आणि आज आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे स्नेही, आमचे मित्र सन्माननीय सनीजी कांबळी, त्याचबरोबर अजयजी सरोज उर्फ बच्चा आणि सन्माननीय रोहनजी राणे उर्फ बिट्टू आणि सन्माननीय सागरजी, या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा AK11 काळा चौकी आयोजित RK चषक 2024 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. लक्षात घ्या, स्पर्धेचे नियम आणि अटी आपल्याला त्याचं पालन करावं लागेल. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज तो खेळाडू मैदानाच्या बाहेर जाण्यापूर्वी मैदानात येणं आवश्यक आहे. त्यासाठीची वॉर्निंग आपल्याला दिली गेलेली आहे. यापुढे आपल्याला ते लक्षात घ्यावं लागेल. दरम्यान रोहन आउट होऊन माघारी परतला. एक मोठी विकेट मात्र मिळाली आहे ती अंकुरला. आकाश एक उंच पुरा फलंदाज आहे. हा चेंडू मात्र बॅटच्या खालून जातोय, तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्विंग यानं मिस, आडव्या बॅटनं मात्र ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते आकाश. अपयशी ठरले. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय अंकुरच्या ओव्हरमधून. एक लांब पल्ल्याचा गोलंदाज म्हणून अंकुरकडे पाहिलं जाते. जवळपास 20 ते 25 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अंकुर. 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करता मात्र एक विकेट. पुन्हा एकदा यॉर्कर लेन बॉल. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक तर आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या पुन्हा एकदा मस्तकवर दस्तक दिली या चेंडूने. 1 बाउन्स चेंडू जातोय ओव्हर दी रोप्स 4 धावांसाठी. हा पहिला चौकार. वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं आकाशनं मात्र उघडलंय. रोहन जरी लवकर आउट झाला असला तरी एक मोठं बॅटिंग युनिट आपण उमर थंडर अंधेरी या संघाकडे उपलब्ध असलेलं पाहू शकतो. 36 चेंडू आणि 72 धावांचा पाठलाग मात्र हा सामना जिंकण्यासाठी त्यांना करायचा आहे. 83 धावा ज्या आहेत मगाशी त्यांनी चेस केल्या आहेत, त्यामुळे या मॅच मध्ये 72 धावा त्यांच्यासाठी तितक्या कठीण दिसून येणार नाहीत. यावेळेला पुल केलाय, गॅप मध्ये फटका. पुन्हा एकदा 1 बाउन्स 4 धावा आकाशच्या बॅटमधून. करारा प्रहार, बॉल सीमारेषा पार. येतोय खणखणीत RK चषक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. सुरुवातीचे 3 चेंडू एकही धाव आलेली नव्हती. एक विकेट त्यातल्या त्यात रोहन सारख्या फलंदाजाची अंकुरनं पटकावली, परंतु त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आकाश मैदानाच्या आतमध्ये आला आणि रोहनच्या जागेवर आलेल्या आकाशनं मात्र 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती दोन्ही बॉलला सीमारेषा दाखवली आहे. 5 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू मात्र पहिल्या षटकातला शिल्लक. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल, तो अंकुरच्या माध्यमातून आकाशसाठी. आणि हा शेवटचा बॉल. या वेळेला चौकार नव्हे तर आकाशने चेंडूला आकाश दाखवलंय. पाठवलंय बॉलला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अर्ध्या डझन धावांचा हा फटका आकाशच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना एक खणखणीत RK चषक षटकार. यस, धन्यवाद रोशन. या ठिकाणी व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. शिवसेना शाखा क्रमांक 205 चे उपशाखा प्रमुख, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख माननीय श्री जयसिंग अप्पा भोसले यांचे निकटवर्तीय विश्वासू सहकारी माननीय श्री संदीपजी कांबळी साहेबांचे एक यथोचित सन्मान. विनंती असणार आहे रवीजी कोरडे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. माननीय श्री संदीपजी कांबळी साहेबांचे यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. बघा, लक्षात घ्या, आपल्याला 30 मिनिटांच्या निर्धारित वेळेत इनिंग पूर्ण करण्याची गरज आहे, अन्यथा त्यासाठी सुद्धा योग्य ती कारवाई आयोजकांच्या वतीने केली जाईल. पहिलं षटक संपायला 8 मिनिटं लागलेली आहेत. 14 धावा त्या पहिल्या षटकातून आणि एक विकेटही आली आहे रोहन सारख्या फलंदाजाची. तर दरम्यान व्यासपीठावरती आपण जाऊया पुन्हा एकदा. अभिषेक पाटील आपल्यासोबत. संदीपजी कांबळी साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. साहेबांना देखील प्रेमाची आणि मायाची उबदार शाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देखील दिले जाते. धन्यवाद. आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. फुल टॉस बॉल. पहिल्याच बॉलवर आक्रमण. पहिलाच बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ज्युसी फुल टॉस बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय. आशिषच्या बॅटमधून या वेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड षटकार.
सलमान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन आले. फुल टॉस चेंडू हाताळला, 6 धावा जमवल्या. या वेळेला आणखीन एक लोअर फुल टॉस, तोही जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. पुन्हा एकदा आकाश आणि आशिषची जोडी आता मात्र आक्रमक पावित्र्य स्वीकारते. या अगोदर आकाशच्या बॅटमधून 14 धावा आपण पाहिल्या आणि या वेळेला मात्र आशिषच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीचे 3 चेंडू आणि त्यानंतरचे 6 चेंडू जर आपण पाहायला गेले तर आपण पाहिलात एकूण जवळपास नाही म्हटलं तरी 26 धावा जवळपास त्या 6 चेंडूंमध्ये आलेले आहेत. या वेळेला मात्र मिस टाइम फटका येतोय. विकेटची संधी, झेल खाली मात्र क्षेत्ररक्षक आणि मात्र विकेटचं पतन. आशिष माघारी परततोय. 2 मोठ्या फटक्यानंतर तिसरा मोठा षटकार ठोकण्याच्या नादामध्ये मात्र आशिषला माघारी परतावं लागेल. या वेळेला मात्र वाईड लाईन यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता, त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आशिष आउट होतोय, बाद होतोय, झेल बाद होतोय आणि माघारी परततोय पॅव्हेलियनच्या दिशेने. उमर थंडर्स अंधेरी संघाला आणखीन एक मोठा धक्का, मोठा हादरा लागतोय तो आशिषच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज रोहित. आशिष बादून माघारी परतलाय, त्याची जागा घेण्यासाठी रोहित मैदानावरती येतोय. 26 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातून 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांचा सामना. पहिली दोन्ही षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सजवावे लागतील. सलमानचा पुढील चेंडू. या वेळेला अँगल बदलला आणि त्या अँगल बदलण्याचा फायदा मात्र कुठेतरी सलमानला झालेला दिसून येतोय. चांगली गती आणि त्याचबरोबर लाईन आणि लेंथवरचं चांगलं नियंत्रण बघायला मिळाले या वेळेला सलमानच्या माध्यमातून. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू येतोय. एक डावकुरी हाताचा फलंदाज बाद झाला तर दुसऱ्या डावकुरी हाताचा फलंदाज मैदानात आला. या वेळेला मात्र ओहो, 1 हँडेड कॅच, कॅच ऑफ द डे. अप्रतिम झेल. व्हॉट अ कॅच. जितकं करावं तितकं या कॅचचं कौतुक कमी आहे. एक हाती झेल मात्र टिपलाय आणि रोहितला सुद्धा माघारी परतावून लावण्यामध्ये मात्र या शिफा स्ट्रायकर मलाड संघांना यश मिळतंय. आता मात्र संकटात येताना दिसतोय उमर थंडर्स अंधेरीचा संघ. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मगाशच्या मॅच मध्ये 83 धावा तर त्यांनी चेस केल्या, परंतु शिफा स्ट्रायकर्स मलाडही या संघाचा गोलंदाजांचा कारनामा आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 36 चेंडू 72चं टार्गेट समोर सेट केलं, परंतु गोलंदाजीची सुरुवात ज्या पद्धतीने त्यांनी केली, पहिले 3 चेंडू पहिल्या षटकातून निर्धाव हाताळले, त्यातच रोहनची विकेट पटकावली गेली. तदनंतर मात्र थोड्या वेळासाठी इथे मैदानात चौकार षटकारांची आतिषबाजी तर झाली, परंतु आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सलमाननं आपल्या टीमला कमबॅक करून दिलाय. सलमानने मात्र मिळवली अजून एक विकेट. तिसरा हादरा लागतोय तो मात्र उमर थंडर्स अंधेरी या संघाला. कृष्णा मैदानामध्ये येतोय रोहितच्या जागेवर. स्टेशन वाईज क्रिकेटची संकल्पना घेऊन 1-11 काळा चौकी आणि सन्माननीय रवींद्र शेठ कुर्डे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ही भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. अपील तर केली आहे, लाऊड अपील केली होती, पंचांनी अपील मात्र फेटाळून लावली आहे. दुसरी संधी मात्र धावचीच्या स्वरूपात चालून आली होती, तीही संधी हातातून गमावली आहे. लेगबाईच्या स्वरूपातली का होईना ती धाव मात्र नक्कीच मिळेल. उमर थंडर्स अंधेरी संघाला 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होईल. या दुहेरी धावेसोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकातून 14 आणि दुसऱ्या षटकातून 13 अशा एकूण 2 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा जमवण्यामध्ये मात्र उमर थंडर्स अंधेरी या संघाला यश मिळाले. चोवीस चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 45 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी.
म्हणजे जवळपास निम्मे चेंडू आणि आसपास दुप्पट धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवरती मात्र महफूजला पाचारण केलं जात आहे. 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळते शिफा स्ट्रायकर्स मला टीम. अप टू द मार्क महफूज येतोय. स्ट्राईक वरती मात्र कृष्णा. आकाश बऱ्याच वेळापासून मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. कुठेतरी गरज आहे आकाशला स्ट्राईक देण्याची, कारण आकाश चांगल्या फॉर्म मध्ये दिसला ज्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये आला. 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. पहिला चेंडू बराच हाफ ट्रॅकर होता, परंतु ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साइडला पुल करण्याच्या नादामध्ये मात्र आणखीन एक विकेट शुभमच्या हातामध्ये एक जबरदस्त कॅच पाहायला मिळेल. माघारी परतावं लागेल ते मात्र कृष्णाला. काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी कृष्णाने केला. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, त्याला मात्र लेग साईडला ऑन साईडला पुल करण्याच्या नादामध्ये मात्र फटक्यात पुरेशी ताकदही नव्हती आणि टायमिंगही तितकंसं चांगलं साधता आलेलं नव्हतं. त्यामुळे माघारी परतावं लागतं. या अर्धवट मनानं खेळलेल्या आणि अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या फटक्यावरती कृष्णाची जागा घेण्यासाठी मात्र आता समीर मैदानाच्या आतमध्ये आलाय. समीरची ही मगाशच्या मॅच मधली खेळी आज कुठेतरी त्याला पुनरावृत्ती त्याची करावी लागेल. महफूजला मात्र त्या ठिकाणी विकेट मिळवण्यामध्ये यश मिळाले. 4था धक्का लागतोय तो उमर थंडर्स अंधेरी या संघाला. मुंबई उपनगरातले हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये विजेता विरुद्ध विजेता, विनर वर्सेस विनर असा हा सामना मैदानामध्ये रंगतोय. पहिल्या सामन्याचा आणि दुसऱ्या सामन्याचा विजेता यांच्यामध्ये सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन पुन्हा एकदा महफूज गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. स्ट्राईक वरती येतोय नव्याने आलेला फलंदाज समीर. या वेळेला परफेक्ट ब्लॉक केलं, अपील केली, परंतु पुन्हा एकदा अपील पंचांनी फेटाळून लावली आहे. आणि या वेळेला मात्र धावचीतसाठी पंचांनी रेफरल रिव्ह्यू मागितलाय. ऑनफिल्ड पंचांना सुद्धा आता हा निर्णय घेणं थोडंसं कठीण गेलं, त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. आमचे टीव्ही अंपायर सुबोधजी घडसे सर याची मात्र पडताळणी करतील आणि आपला योग्य तो निर्णय ऑनफिल्ड पंचांना कळवतील. दूध का दूध आणि पाणी का पाणी प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून मात्र या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान या स्पर्धेला मात्र विशेष सहकार्य करणारे आपल्या स्थानिक शिवसेना शाखा क्रमांक 205 चे सन्माननीय शाखा प्रमुख श्री जयसिंग अप्पा भोसले, तसेच सन्माननीय सिद्धेशजी भोसले यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला मात्र ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले त्या सर्वांचेच आभार. सन्माननीय मंदार गुरव, सचिन चक्रू रावल, निलेशजी सोंडकर, दिलीपभाई गवस, नवनाथजी गाडवे, साई गिरकर. या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय, फिल्डर तिकडे मात्र उपस्थित आहे, मिळवली जाते आणखीन एक विकेट. समीरला सुद्धा माघारी परतावून लावलं गेलंय. मागील बॉलवरती मात्र जीव धोक्यात घातला होता, तिथे मात्र रिस्क उचलली होती, तेव्हा मात्र वाचले, परंतु आता मात्र जीव वाचवू शकलेले नाहीयेत. आपली विकेट गमवावी लागते समीरला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय हा चेंडू आणि मात्र आणखीन एक धक्का, आणखीन एक हादरा, आणखीन एका विकेटचं पतन. उमर थंडर्स संघाला मात्र समीरची विकेट गमवावी लागते. आता मात्र संकट ओढावून घेतलंय उमर थंडर्स अंधेरीने आपल्या संघावर. एका मागोमाग विकेट गमावत गेलेत. धावांची मात्र तफावत त्या ठिकाणी पाहायला मिळते. करीम बाबा येतोय मैदानाच्या आतमध्ये समीरच्या जागेवरती, माफ करा. महफूज मात्र एक यशस्वी गोलंदाजी करताना 2 विकेट्स या 3 चेंडूंमध्ये महफूजने पटकावलेत. एकही धाव अजूनपर्यंत खर्च केलेली नाहीये. कुठेतरी मात्र फलंदाजांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. धावफलकावर कुठेतरी अंकुश लावण्याचं काम मात्र या महफूजने केलंय.
ज्या संघानं मगाशी 83 धावांचं टार्गेट चेस केलं, तो संघ आता मात्र 72 धावांच्या टार्गेटला चेस करण्यामध्ये कुठेतरी माघार घेताना दिसतोय. ऑफस्टम्पच्या यावेळेला खूपच जास्त बाहेरचा चेंडू होता. पंच विजयजी केणे सरांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. 28 धावा स्कोरबोर्डवरती. अजूनही बऱ्याच धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी उमर थंडर्स अंधेरी संघाला. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक येतोय. मिडॉन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावेची भर पडेल स्कोर कार्ड वरती. 43 धावांचा अजूनही पाठलाग करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू या षटकातले अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक वरती मात्र बऱ्याच वेळानंतर आकाशला संधी मिळते. आतापर्यंत आकाश चांगल्या फॉर्म मध्ये होता, परंतु त्यांचा आत्मविश्वास त्याने किती कायम ठेवला हे जाणून घेणं महत्वाचं आहे. विकेट गमावल्यानंतर या वेळेला मात्र पंचांचं एक बोट आसमांताकडे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 पंचांनी लागू केलाय. लेग बिफोर विकेट अर्थात पायचीतच्या स्वरूपात अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडले आकाश. माघारी परतावं लागेल. आणखीन एक धक्का लागतोय उमर थंडर्स अंधेरी संघाला. विकेटचं पतन. आकाश बॅक टू दी पवेलियन. आणि महफूजला मात्र आणखीन एक सफलता. एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट पटकावण्याचा विक्रम केलाय महफूजने. सहा गडी बाद. धावफलकावर मात्र 29 धावा. अजूनही 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. न्यू बॅटर उझेफा येतोय मैदानाच्या आतमध्ये. 8व्या क्रमांकावरती मात्र उझेफाला फलंदाजीसाठी संधी मिळते. महफूजच्या खात्यामध्ये 3 विकेट. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव महफूजने खर्च केली आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळते. महफूजच्या माध्यमातून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलण्याचं काम महफूजनं केलंय. क्षेत्ररक्षणात मात्र थोडासा बदल या वेळेला केला जाताना पाहायला मिळतोय महफूजच्या शेवटच्या चेंडूसाठी. महफूज मात्र अप टू द मार्क पाहायला मिळेल. उझेफा नवीन फलंदाज मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. चलिए मैच में थोड़ा सा स्पीडअप रखिए. 30 मिनट के निर्धारित समय में इनिंग पूरा करना आपको कंपलसरी होगा. या वेळेला मात्र बॉल आपटण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये उझेफा पुन्हा एकदा बीट होतोय आणि निर्धाव चेंडून मात्र या ठिकाणी या 3ऱ्या षटकाची समाप्ती होते. महफूजची बॉलिंग आवडली असेल तर महफूजच्या या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एका षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करून 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणारा गोलंदाज ठरलाय महफूज. आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र 29 धावांवरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरची समाप्ती आणि धावफलकावरती मात्र 29 धावा. 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सलमान मात्र वैयक्तिक हे त्याचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्ट्राईक वरती या वेळेला मात्र करीम बाबा. या वेळेला मात्र एक वेगळ्या धाटणीचा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. तोही प्रयत्न फसलाय आणि करीम सुद्धा तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. 7वी विकेट गमावली आहे उमर थंडर्स अंधेरी या संघाने. एक प्रकारे आता मात्र शिफा स्ट्रायकर्स मलाड या संघाने या सामन्यावरती पकड मजबूत केली आहे.
आणि आज टेनिस क्रिकेट विश्वाचे महानायक सन्माननीय ऋषीदादा वैद्य आणि योगेशदादा वैद्य या दोन्ही बंधूंचं आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी मैदानावर शुभागमन झाले. मी सन्माननीय ऋषीदादा आणि सन्माननीय योगेशदादा वैद्य दोघांनाही विनंती करेन की आपण कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. आज या स्टेशन वाईज क्रिकेटच्या संकल्पनेला एक चांगला प्रतिसाद मिळतोय. जसं आपण मगाशी कल्याणी घोरपडे सरांच्याही मुखातून ऐकलं की आज मुंबईच्या या लोकल क्रिकेटला कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज आहे आणि तो प्लॅटफॉर्म आज उपलब्ध करून दिलाय AK11 काळा चौकी आणि रवींद्र कोरडेशेठ यांच्या माध्यमातून. आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या वेळेला मात्र मिसटाइम स्ट्रोक येतोय. समोरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळते. मी सन्माननीय योगेशदादा आणि सन्माननीय ऋषीदादा वैद्य दोघांनाही विनंती करेन की आपण कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आयोजकांच्या वतीने आपलं काळा चौकी नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्टेशन वाईज क्रिकेटच्या माध्यमातून मात्र या स्थानिक खेळाडूंना लोकल क्रिकेटर्सना लोकल खेळाडूंना एक संधी मिळावी म्हणूनच हा प्रयत्न या AK11 काळा चौकी यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. दरम्यान इथे मात्र आपण बघतोय वारंवार बीट होताना फलंदाजांना या ठिकाणी अपयश येते. एकामागोमाग एक विकेट्स मात्र आतापर्यंत उमर थंडर्स अंधेरी संघाने गमावलेत आणि कुठेतरी आता संकट आणि कुठेतरी हा संघ जो आहे तो अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलमानच्या माध्यमातून मात्र एक वेगवान गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला मैदानावर होताना दिसतंय. हा सामना मात्र कुठेतरी आता एकतर्फी होताना दिसतोय. हा सामना कुठेतरी आपल्या बाजूने ओढून आणलाय, खेचून आणलाय असं म्हणावं लागेल शिफा स्ट्रायकर्स मालाड संघाने. मुंबई उपनगरातील दोन नावाजलेले संघ. या वेळेला मात्र हवेत फटका, पुन्हा एकदा मात्र लागतोय तो फलंदाजाला झटका. आणखीन एका विकेटचं पतन. उमर थंडर्स अंधेरी संघाला आणखीन एक हादरा. आतापर्यंत मात्र 8 फलंदाज बाद झालेत उमर थंडर्स अंधेरी या संघाचे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूंमध्ये. सामना अजूनही लांब आहे उमर थंडर्स अंधेरी संघाकडून आणि त्यातल्या त्यात 8 फलंदाज मात्र त्यांनी गमावलेले आहेत. दरम्यान व्यासपीठाच्या दिशेने मात्र शुभागमन होतंय. ज्या खेळाडूने आपल्या टेनिस क्रिकेट विश्वावर आपल्या नावाप्रमाणे दादागिरी केली असा आपल्या सर्वांचा लाडका दादा अर्थात ऋषीदादा वैद्य आणि त्यांचे बंधू योगेशदादा वैद्य दोघांचंही या ठिकाणी आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी शुभागमन व्यासपीठावर होतंय. मी AK11 काळा चौकी आयोजित RK चषक रवींद्र कोरडे साहेबांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित या स्पर्धेमध्ये सन्माननीय ऋषीदादा आणि योगेशदादा वैद्य दोघांचंही मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर मात्र चौकार षटकारांच्या आतिषबाजीची गरज आहे उमर थंडर्स अंधेरीला आणि त्यातल्या त्यात इथून पुढे मात्र त्यांना विकेट वाचवून क्रिकेट खेळायचंय. या वेळेला मात्र बॅटला बॉल छाटून मात्र जातोय निघून थर्डमॅनच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट. या 4 धावा मात्र मिळतील त्या उमर थंडर्स अंधेरी संघाला. अगदी बॅटची आउटसाइड एज घेतली होती, अगदी बॅटच्या खालच्या हिश्श्याला बॉल लागला होता आणि तो निघून गेला मात्र थर्डमॅन क्षेत्राच्या बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावा मात्र मिळतील उमर थंडर अंधेरी संघाला. या 4 धावांसोबत धावफलक 36 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल आणि अजून 36 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये मात्र पूर्ण करायचे आहेत. या वेळेला मात्र बिग हिट केलाय काव कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल खाली येण्याचा प्रयत्न परंतु बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार मात्र या वेळेला येईल आणि या 2 चेंडूंमध्ये आलेल्या 10 धावा कुठेतरी आता फलंदाजांचा आत्मविश्वास वाढवून जातील. 12 चेंडू 40 धावा तितकं कठीण नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. सोहेलच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार.
11 चेंडूत 36 धावांची गरज होती, 10 चेंडूत आता मात्र 30 धावांची गरज आहे. या वेळेला पुन्हा एकदा बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक बॅटर तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. एक चौकार एका षटकारानंतर मात्र सोहेललाही माघारी परतावून लावलंय. मैफूजच्या माध्यमातून आणखीन एक विकेट पटकावली गेली आहे. मैफूजचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण पहिल्या षटकात ज्या वेळेला त्याने गोलंदाजी केली, 1 ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च करून 3 तंबूत फलंदाज त्याने परतावून लावले आणि ही वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन आलेला असताना आणखीन एक विकेट मात्र त्याच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. एकंदरीत 4 विकेट्स आतापर्यंत मैफूजच्या नावावरती. 5 विकेटचा हॉल पटकावण्याची संधी आहे मैफूजच्या हातामध्ये. या वेळेला जबरदस्त टप्पा पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरती मात्र स्पॉट केल्यानंतर चेंडूला थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण दिलं गेलं. डावकुरे हाताच्या गोलंदाजांचं हेच एक वैशिष्ट्य राहिलंय, त्यांना मिळणारा जो नॅचरल अँगल स्पेशली उजव्या हाताच्या फलंदाजांसमोर, हा त्याचा फायदा मात्र मैफूज करून घेतोय. अजूनही 2 चेंडू मैफूजच्या हातामध्ये आहेत आणि आणखीन एक विकेट मैफूजच्या नावावरती. 5 विकेटचा हॉल या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी आवडली असेल तर मैफूजसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शिफा स्ट्रायकर मालाड संघाचा मैफूज खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो ठरलाय आणि ऑल आउट झाली आहे टीम. उमर थंडर्स अंधेरी या संघाला मात्र हार पत्करावी लागते, तर विजेता ठरलाय या सामन्यामध्ये. समोरच्या संघाला पहिल्यांदा ऑल आउट करण्यामध्ये शिफा स्ट्रायकर्स मालाड या संघाला यश मिळतंय आणि त्यातले 5 विकेट पटकावण्याचा मान आपल्या नावावरती केलाय तो मैफूजने. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आणि या 5 विकेटच्या हॉलसाठी सामनावीराचा पुरस्कारही आम्ही जाहीर करतोय तो मैफूजला. अप्रतिम गोलंदाजी मैफूजच्या माध्यमातून. आइए महफूज जी, आपको प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड देकर हम सम्मानित करेंगे और साथ ही साथ अगले मैच की भी तैयारी करने की मैं दरख्वास्त करूंगा अगली 2 टीमों को. एक तरफ ओम साई बैंड्रा और उनके खिलाफ अगले मुकाबले में MRE अर्थात मेमन रियल एस्टेट जोगेश्वरी, ऐसा अगला मुकाबला होगा. उससे पहले मैं महफूज जी को प्रेजेंटेशन बॉक्स में बुलाना चाहूंगा. आइए महफूज भाई, प्रेजेंटेशन बॉक्स में प्लेयर ऑफ द मैच का ये अवार्ड आपको देकर सम्मानित किया जाएगा. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूसाठी मंदारजी गुरव यांच्याकडून एक आकर्षक असं टी शर्ट, नवनाथजी गाडवे यांच्याकडून एक आकर्षक अशी कॅप, त्याचबरोबर राजू कदम सरांच्या वतीने एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि मारुतीजी वडारी, गणेशजी वडारी आणि बबनजी साळगावकर यांच्या वतीने एक एनर्जी ड्रिंक आपण प्रत्येक सामन्याच्या सामनावीराला देणार आहोत. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी टेनिस क्रिकेट विश्वातील महानायक, एक दिग्गज खेळाडू म्हणून ऋषीदादा आणि योगेशदादा दोघांनाही विनंती करतोय, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते आपण महफूजला, ज्या गोलंदाजाने आपल्या समोर आपल्या डोळ्या देखत या ठिकाणी एकाच सामन्यामध्ये 5 विकेट पटकावले, अशा खेळाडूला आपण सन्मानित करायचंय. या ऋषीदादा, या योगेशदादा, आपल्या शुभ हस्ते आपण महफूजला सन्मानित करायचं. ज्या गोलंदाजाने या मॅच मध्ये 5 विकेटचा हॉल पटकावलाय, अशा खेळाडूला आपण सन्मानित करणार आहात. आइए महफूज भाई, महफूजची बॉलिंग आवडली असेल तर महफूजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 5 विकेट एकाच सामन्यामध्ये मात्र त्याच्या गोलंदाजीमध्ये त्याने पटकावलेत आणि सामनावीराचा हा खिताब त्याच्या नावावरती आहे. 1-11 काळा चौकी आयोजित माननीय श्री रवींद्र कोरडे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त या भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आज विजेता विरुद्ध विजेता असा सामन्यामध्ये सामनावीराचा मान पटकावलाय महफूजने.
नवनाथजी गाडवे यांच्या वतीने एक आकर्षक अशी कॅप आपण त्यांना देतोय. त्याचबरोबर राजू कदम सरांच्या सौजन्याने ही सामनावीराची ट्रॉफी सुद्धा आहे आणि गणेशजी मारुतीजी वडारी आणि बबनजी साळगावकर यांच्याकडून एक एनर्जी ड्रिंक आपण त्यांना देत आहोत. कॉन्ग्रेचुलेशंस महफूज भाई, और थोड़ा समय हम आपका भी लेंगे. महफूज भाई, आज 5 विकेट एक ही मैच में आपने यहाँ पर चटकाया और सामने की टीम जो पूरी नस्त नाबूद करने में आप कामयाब रहे और आपकी टीम का भी परफॉर्मेंस बहुत अच्छा रहा. क्या कहना चाहोगे आपके परफॉर्मेंस के और आपकी टीम के परफॉर्मेंस के बारे में? टीम का परफॉर्मेंस अच्छा था, उन्होंने कॉन्फिडेंस दिया कि तू डाल सकता है. 2 ओवर उन्होंने करा, इससे पहले मैच में 1 ओवर डाला था. उनका कॉन्फिडेंस देख के मैंने और थोड़ा एफर्ट लगाया बॉलिंग में, इसलिए कामयाब हुआ. और सामने की टीम जिन्होंने पिछले मैच में 83 रनों का टारगेट चेस किया था, आपके टीम ने यहाँ पर 72 का टारगेट उनके सामने रखा था. तब जब गेंदबाजी के लिए आप आए थे, क्या प्रेशर था आपके माइंड में, क्या चल रहा था? प्रेशर था थोड़ा उनकी बैटिंग देख के, वो काफ़ी अच्छी बैटिंग कर रहे थे पिछले मैच में और पहले 2 ओवर में उन्होंने रन भी बना दिया था. तो वही यही था कि उनको बाहर डालना है, ऑफ साइड ऑफ डालना है, उनकी विकेट निकालना है ऑफ साइड ऑफ डाल के, क्योंकि वो सिर्फ एक साइड पे बैटिंग कर रहे थे. वही देख के हम लोगों ने प्लान बनाया कि उनको ऑफ साइड खिलाना है और ऑफ साइड पे उनकी विकेट निकालना है. और जो पहली विकेट पहले ओवर में वहां पर चटकाई गई थी रोहन जैसे बल्लेबाज की, जिन्होंने पिछले मैच में 43 रन वैयक्तिक बनाए थे, तो वो विकेट कितनी इंपॉर्टेंट थी और आपके मैच में उन्होंने मतलब जल्दी विकेट गंवाने के बाद उसका कितना फायदा हुआ? एक्चुअली मैंने उनकी बैटिंग नहीं देखी थी लास्ट टाइम. मैं फर्स्ट टाइम उनको बॉलिंग कर रहा था, तो मुझ पर कोई प्रेशर नहीं था, मैंने कभी देखा नहीं है, तो मैंने बस जो अपनी बॉलिंग थी वही की उनके सामने और उनका विकेट मिल गया. सो कॉन्ग्रॅच्युलेशन्स और बहुत सारी शुभकामनाएं अगले मॅच के लिए आपको और आपकी टीम को. आणि यानंतर आपण एक छोटासा सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. या स्पर्धेचे सन्मान मूर्ती म्हणून रवींद्र कोरडे साहेबांना मी विनंती करेन, आपण सन्माननीय ऋषीदादा वैद्य आणि योगेशदादा वैद्य या दोन्ही बंधूंचा एकत्रित सन्मान आपल्या आयोजन समितीच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने आपण व्यासपीठावरती करायचं आहे. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून दादा आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद, आपले मनपूर्वक आभार. आणि आज आपली ही जो संकल्पना आपण ही बघतोय, टेनिस क्रिकेट मध्ये मात्र स्टेशन वाईज क्रिकेटच्या स्पर्धा हळूहळू आता लोप पावत चाललेल्या आहेत आणि लोकल क्रिकेटर्सना एक चांगला प्लॅटफॉर्म जो आतापर्यंत मिळत होता तो मिळत नव्हता मधल्या कालावधीमध्ये. तर पुन्हा एकदा ती संकल्पना आज AK11 आणि रवींद्र कोरडे साहेबांनी मैदानामध्ये उतरवली आणि या लोकल क्रिकेटर्सना हा प्लॅटफॉर्म दिलाय, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? प्रथम तर AK11 आणि रवींद्र कोरडे यांच्या हार्दिक